निरोप येथून घेतो आहे आला दुसरा बोलावा, हृदयामध्ये जपून ठेवील आपुलकीचा ओलावा, हृदयामध्ये जपून ठेवील आपुलकीचा ओलावा. आदरणीय सर्व शिक्षक तसेच येथे उपस्थित माझे मित्रमैत्रिणी सर्वांना माझा मनापासून नमस्कार. माझे नाव झाडगे तेजस्विनी. मी आपल्या सर्वांशी तर परिचितच आहे, कारण मी आपल्या सहवासात फार पूर्वीपासून आहे. मित्रांनो, आपण जाणतो की आज माझा या वर्गाचा आज शेवटचा दिवस. शेवटचा म्हणण्यापेक्षा आपल्या या शाळेतील शालेय शिक्षण पूर्ण करण्याचा दिवस. आणि अशा या दिवशी आपण हा छोटा म्हणण्यापेक्षा खूप मोठा असा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि मला इथे माझी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप भावुक दिवस आहे. मित्रांनो, आपल्यासाठी आजचा दिवस हा खूप भावुक दिवस आहे, कारण आजपर्यंत आपल्या सर्वांचा मुक्काम हा एकच ठिकाणी होता, परंतु आता मुक्काम संपला. जो दिवस आपल्यासाठी नको होता तो दिवस अखेर आलाच. जो दिवस आपल्यासाठी नको होता तो अखेर आलाच. आजपर्यंत आपण अनुभवलेला सुखाचा क्षण, काही गोड कडू आठवणी इथेच आजपर्यंत आपण अनुभवलेला सुखाचा क्षण, काही गोड कडू आठवणी, शालेय शिक्षण हे भूतकाळात घेऊन जाण्याकरता आजचा दिवस हा उभा आहे. गेले 9-10 वर्ष आपण सोबत राहिलो, सोबत वाढलो, सोबत शिक्षण घेतले. जीवाभावाचे मित्र भेटले, आई वडिलांचे प्रेम भेटले आणि अशा आपल्या हक्काच्या घरातून आज पाठवलेल्या डोळ्यांनी मनात नसतानाही बाहेर पडावं लागत आहे. मी या शाळेत एक अनोखी व्यक्ती म्हणून मी या शाळेत आले होते आणि या शाळेने मला आपलेसे करून घेतले. जीवाभावाचे मित्र आणि आई वडिलांचे प्रेम दिले. मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्या सम लाभले. सहवासाने आपले जीवन आमचे धन्य झाले. भले मला शिक्षकांनी शिक्षा केली असेल, पण मला आज कळतंय की ती माझ्यासाठी शिक्षा नव्हती, तर ती माझ्या चुकीला सुधारण्याची एक संधी होती. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात जाण्याचा तो एक मार्ग होता. त्यानंतर जरी आपल्या जीवनाचा प्रवास हा वेगवेगळा असला, पण आपण अनुभवलेला सुखाचा क्षण, गोड आठवणी या माझ्या आयुष्यात नेहमी जिवंत राहणाऱ्या आहेत. धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचंय. रोज सकाळी घड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचंय. नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर सुंदर अक्षरात नाव लिहायचंय. पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. भविष्यात जेव्हा आम्ही जमू तेव्हा आम्ही बोलू काय? तेव्हा आम्ही शिक्षकांची आठवण कशी काढू? मित्र जमू कधी जीवनाच्या एका वाटेवर. काढू आठवण शिक्षकांची, संस्काराची, जगलेल्या त्या अनुभवांची. पुढे बोलणार. सायन्सला बोर्ड होतं, दादा सर असं नाव त्यांचं होतं. त्यांची एक गोष्ट एक नेहमी लक्षात राहील, अभ्यासाला दुसरा काही पर्याय नाही. लगेच दुसरा विद्यार्थी बोलतो काय? माहित आहे ना शिरोळे सर कसे होते? शिक्षक ते इतिहास भूगोलचे होते. थोडे हटके होते, पण घडवले त्यांनी सर्वांचे मटके होते. लगेच तिसरा विद्यार्थी बोलतो काय? वाघ टीचरांना विसरणं कसं शक्य होईल? तुमच्या एका उत्तराने पृथ्वी नष्ट होईल. मागच्या तासाला कडक होता तुम्ही टीचर, पण विद्यार्थ्याच्या मनात बसल्या होत्या तुम्ही टीचर. लगेच चौथा विद्यार्थी बोलतो काय? माहित आहे शिंदे टीचर कुठे गेला? मराठीला एवढं लवकर विसरणं कसं शक्य होतं? शिंदे टीचरांचं आम्ही मन जिंकलं होतं. लगेच चौथा विद्यार्थी बोलतो काय? अरे यांचं तर सोडा पण बच्चा सर पण मजेदार होते. शिक्षक ते इंग्रजीचे ते शिक्षक होते, फार मजेदार बोलायचे. आम्हाला इंग्रजी शिकवत असताना कोणत्या इंग्रजीच्या दुनियेत घेऊन जायचे काही कळायचेच नाही. ती आता इंग्रजीची दुनिया आम्हाला खूप आठवणारे सर, खूप आठवणारे. लगेच पाचवा विद्यार्थी बोलतो काय? राष्ट्रीय भाषेचा विषय त्यांचा हिंदी शिकवण्यात रक्तात ज्यांच्या. माझे सर नावाचे ते होते, आमच्यासाठी आदर्श ते होते.
जाताना डोळे भरून आले, इथून दूर जाताना डोळे भरून आले, इथून दूर जाताना का आज दुःख झाले, इथून दूर जाताना का आज दुःख झाले, वेळेने थांबून जावे असं का घडतंय, इथून दूर जाताना पाऊल पुढे पडत नाही, इथून दूर जाताना पाऊल पुढे पडत नाही. ज्यांनी मला काही शिकवलं नाही त्यांच्यासाठी माझ्या या 2 ओळी. मला घडवण्यात होता हातभार तुमचाही, मला घडवण्यात होता हातभार तुमचाही, की प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येऊन रडू येईल मनालाही, की प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येऊन रडू येईल मनालाही. कशी विसरणार वाकसर यांची शिस्त, कशी विसरणार वाकसर यांची शिस्त, आवाज त्यांचा होता फार जबरदस्त, आवाज त्यांचा होता फार जबरदस्त. आवाज ऐकला तरी भीती वाटायची पण चावल यायची त्यांच्या मायेची, आवाज ऐकला तरी भीती यायची पण चावल यायची त्यांच्या मायेची. आणि आमच्यावर खूप तर रागवले असतील, आमचा त्यांना रागही आला असेल, आमच्यावरती चिरडले, रागवले, बोलले, शिक्षा केली. खूप वेळेस रागत असूनही आम्हाला हसतच बोलले असतील की 10वी वाल्यांना यापुढे खिचडी मिळणार नाही. रागत असूनही हसतच बोलले की 10वी वाल्यांना यापुढे खिचडी मिळणार नाही. पण आमचे प्रेमळ वाल्मिक मामा आम्हाला नेहमी समजावून सांगत, नेहमी खिचडी देत. अरे यांचं तर सोडा नाही म्हणता येणार, कारण की आम्ही नेहमी तुम्हाला आता सोडून खूप दूर चाललोय. यांचं तर सोडा पण आपले वायली कन्सर्ट, वा काय आवाज त्यांचा आवाज ऐकून तर मजा आला. त्यांचा आवाज मी ते 5वी लागली होती, मला तेव्हाच काहीच आठवत नाही. पण वायली कन्सर्टाने शिकवलेली आता आली रे कापणी ही कविता आणि देहातीची जोडी भक्ती ताज ठेवा ही प्रार्थना खूप लक्षात राहणार आहे. 2 ओळी माझ्या मित्रमैत्रिणींसाठी, जो दिल में दिमाग न रखता हो होता यार, जो दिल में दिमाग न रखता हो होता यार, जो हर पल कुछ भी बकता हो होता यार, जो हर पल कुछ भी बकता हो वो होता यार, जो आंसुओं को मुस्कान में बदल देता है वो होता यार, जो आंसुओं को मुस्कान में बदल देता है वो होता यार, जो कुछ भी करेगा पर हमारा काम करेगा वो होता यार, जो कुछ भी करेगा पर हमारा काम करेगा वो होता यार, जो हर पल तुम्हारे साथ हो होता यार, जो हर पल तुम्हारे साथ हो होता यार. स्मरणाच्या पुस्तकातील पाणी, 10 वर्षातील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी. आले तेव्हा होते सारीच मातीचा गोळा, गळलेले शिल्पे मायेने आता कुंडीतल्या मातीतले लहानसे रोपटे, उद्या लागणार जगाच्या मातीत. शाळा म्हणजे घर अशी मनाची पकड, घेताना आज निरोप शाळेचा प्रश्न पडला हा सगळ्यांना, घेताना निरोप आज शाळेचा प्रश्न पडला सर्वांना. बस आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय सर, की आमचं शालेय शिक्षण बस इथपर्यंतच होतं. आता तुमच्याकडे काहीच मागणं नाही सर, आणि बस एवढंच की आम्हाला भविष्यात लक्षात राहू द्या, कारण आम्हाला माहित आहे तुम्हाला परत 10वीचे विद्यार्थी भेटणार आहे. आम्हाला माहित आहे तुम्हाला परत 10वीचे विद्यार्थी भेटणार आहे, पण आम्हाला परत 10वीचे शिक्षक भेटणार नाही, पण आम्हाला 10वीचे परत शिक्षक भेटणार नाही. म्हणून एवढं सांगू इच्छित आहे सर, आम्ही तर कधी विसरू शकत नाही तुम्हाला, पण सर तुमच्याकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला पुढे चालू नाही लक्षात राहू द्या. आम्ही केव्हा भेटायला आलो तर आम्हाला ओळखता सर.